या ठिकाणी माझा युवा सहकारी चेतन सुकाळे यांच्या माध्यमातून केले जातात। यामध्ये निश्चितच समाजोपयोगी आणि नागरिकांना गरजेचे असे कार्यक्रम त्याच्याकडून होत असतात। त्याचबरोबर साई फाउंडेशनच्या वतीने यावर्षीसुद्धा मला वाटतं दुसरं वर्ष त्याच्याकडून होतं आहे की सराव शिबिर, जे दहीहंडीच्या अगोदर जे सराव शिबिर असतं ते सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी हा दुसरं वर्ष आहे आणि त्यांनी ते 18 तारखेला करवालनगर मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेले आहे। या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार सरनाईक, आमदार रवी फाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि एक आगळा वेगळा उपक्रम आहे दहीहंडीच्या अगोदर सराव शिबिर आणि एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं हे दुसरं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर लहान मुलांना ज्या ठिकाणी आई वडील नसतील अशा मुलांना 100% आणि फक्त आई असेल अशा मुलांनासुद्धा फी माफीचं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे, समाजोपयोगी कार्यक्रम आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे साई फाउंडेशन जे काम करतं आहे ते अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचं काम करतं आहे। त्यामुळं मी त्यांना पूर्णतः धन्यवाद। जसे की आपण बघत असाल की दहीहंडी घेतला 2 महिने आधीपासून प्रत्येक मंडळाचा सराव हे चालू असतं। तसून प्रत्येक मंडळ सराव करत असतं। त्या मंडळाच्या एक प्रतिसाद देण्याकरता व त्यांचा एक फिअर थोडंसं हाईट फिअर असतं किंवा एक माहिती फिअर असतं तर ते घालवण्याकरता साई फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सावरकर नगर 120 शाळा ह्या शाळेत साई फाउंडेशनच्या माध्यमातून सराव शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचसोबत साई फाउंडेशनच्या माध्यमातून एक दत्तक योजना साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा देखील लोकार्पण सोहळा हा मोठ्या उत्साहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्या विद्यार्थ्यांची 100% फी प्लस त्यांचं जे स्कूलचं युनिफॉर्म असेल, त्यांचं स्टेशनरी असेल, जे इत्यादी स्कूलला जे कॉम्प्युटर फीस वगैरे असते ते फीज आहे। प्लस जे विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट्स म्हणजे जी आई असते तर ते असेल तर त्यांचे 50% फीज ही फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल। त्यांचं क्रायटेरिया तोच असेल की त्यांचं उत्पन्न फॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे। प्लस जे डॉक्युमेंट्स आपण घेतो तर नॉर्मल जसे की राशन कार्ड आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपण फाउंडेशनच्या माध्यमातून घेणार। गोविंद जो सराव शिबिर आहे तिच्या उपाययोजना काय करण्यात आपण सराव शिबिराची आपण एक ॲम्ब्युलन्स डॉक्टरांची टीम असेल प्लस जे बाळ जो छोटा भरतीसाठी आहे त्यासाठी हार्नेसची दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। या उत्सवातील जे स्मृतिचिन्ह आहे त्याचं या ठिकाणी अनावरण ज्येष्ठ नेते जगदाळे यांच्या हस्ते करण्यात येत आहे। या ठिकाणी चेतन सुकाळे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत ते